Hello students, today we are starting the lesson number 2 of science part 2 life processes in living organisms part 1. Okay, life processes ही आपल्याला बायोलॉजीच्याकडे दिस इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी इन द सायन्स. देअरफॉर लाईफ प्रोसेस आपल्या प्रोसेसेस आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहेत आपल्या म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या व लिव्हिंग ऑर्गॅनिझम देन अगेन द two types of living organism. One is the plants and another one is the animal. ह्या दोन्ही ॲनिमल ऑर्गॅनिझममध्ये होणारे लाईफ प्रोसेसेस त्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो या लेसन नंबर 2 आणि लेसन नंबर 3 दोन्हीमध्ये. लेसन नंबर 2 हा पार्ट 1 आहे त्याचा आणि काही अर्धा भाग राहिलेला भाग पार्ट 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला लेसन आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच कॅन यू रिकॉल म्हणजे आपल्याला जरा रिवाइज कर काही आपण कारण गेल्या वर्षीसुद्धा आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममधल्या लाईफ प्रोसेसेसचा थोडासा अभ्यास केलेला आहे. मग आपण बघतो तेव्हा हाऊ फर्स्ट क्वेश्चन इज वॉट हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रियंट कंटेंट युजफुल फॉर अवर बॉडी. फूड स्टफ्स आणि न्यूट्रियंट्स आपल्याला बॉडीला का बरं युजफुल आहे. आपण अन्न का खातो. जेवण जेवतो रोज आपण जेवायला हवं आहे भूक लागते आपल्याला आणि तेव्हा आपण अन्न खातो का बरं आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी. फक्त एनर्जी मिळवण्यासाठीच का तर नाही आपली ग्रोथ होण्यासाठी आपली डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण काय आहे हे फूड स्टफ्स आपण खात असतो. सेकंड काय आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द बॅलन्स डाएट फॉर बॉडी. आपण थोडीशी रिव्हिजन जस्ट करतोय काय काय इम्पॉर्टन्स आहे. बॅलन्स डाएट अगदी आपण 5वी 6वी पासून बॅलन्स आहे संतुलित आहाराबद्दल आपण शिकत आलेलो आहोत. मग बॅलन्स डाएटचं आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टन्स महत्त्व काय आहे. बॅलन्स डाएट आपला डाएट हा बॅलन्स असायला लागला का बरं आपली हेल्थ मेंटेन राहण्यासाठी कारण बॅलन्स डाएटमध्ये काय काय येतात कार्बोहायड्रेट्स येतात फॅट्स येतात प्रोटीन्स येतात मिनरल्स येतात सगळे विटॅमिन्स येतात आणि हे सगळे आपल्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी आपल्या बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी आपली हेल्थ प्रॉपर ठेवण्यासाठी काय अतिशय महत्त्वाचे असतात. थर्ड वन इज वॉट विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल्स इन द बॉडी. आपल्या मसल्समध्ये आपल्या स्किनमध्ये मसल्समध्ये जे काही फंक्शन्स आहेत कोणकोणते डिफरंट फंक्शन्स होत असतात. मग डिफरंट फंक्शन्स आपण बघायला गेलो तर वेगवेगळे आपण गेल्या वर्षीसुद्धा मस्क्युलर टिश्यूजमध्ये आपण बघितलं तर कोणकोणते मसल्स आहेत तर व्हॉलंटरी मसल्स इनव्हॉलंटरी मसल कार्डियक मसल्स हे सगळे. व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी म्हणजेच काय आपल्या इच्छेने अकॉर्डिंग टू अवर विश अँड अकॉर्डिंग टू नॉट अवर विश जे आपल्याला समजतात ते आपल्याला अकॉर्डिंग टू अवर विश आपण थांबवू शकतो. जसं आपण म्हणतो पापण्या आपल्या लवत असतात पापणी उघड झाप उघड किती तुम्ही जेव्हा डोळे उघडे असतील तर आपण एक टक असं पापणी न बंद करता थांबू शकतो का. थोड्या वेळ आपण काहीतरी पैज लावली आहे थोड्या वेळ नक्कीच तुम्ही थांबू शकता पण त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्या डोळ्यांना काय होणार आहे ताण पडणार आहे. आपला श्वासोच्छ्वास तो सुद्धा आपण जास्त काळ बंद असा ठेवू शकतो का नाही कारण ह्या डोळ्यांच्या ठिकाणी मला श्वासाच्या ठिकाणी ह्या ठिकाणी इनव्हॉलंटरी मसल्स आहेत त्या आपल्या इच्छेनुसार चालत नाही. त्या बॉडीमध्ये जसे जसे फंक्शन्स चालू आहेत प्रोसेसेस चालू आहेत त्यांच्याप्रमाणे ते चालू राहतात. मग जरी आपण झोपलेलो असू उठलेलो असू तरी आपला श्वासोच्छ्वास चालूच असतो कारण ते काय इनव्हॉलंटरी मसल्स आणि ज्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो त्याला काय व्हॉलंटरी मसल्स. हे असे आपल्याला फंक्शन्स आपण गेल्या वर्षीसुद्धा अभ्यासलेले आहे. नेक्स्ट वन इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे जी आपल्याला पचन करण्यासाठी आपण खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा उपयोग होतो आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. आणि मग ते डायजेस्टिव्ह सिस्टम काय इम्पॉर्टन्स आहेत महत्त्व तर ते आपलं पचन करण्यासाठी आवश्यक आहे. आपण जे अन्न खातोय ते काय कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये मग त्याचं अगदी बारीक रूपांतर करून त्याला काय आहे आणखीन बारीक छोट्या कणांमध्ये रूपांतर करणे पुन्हा त्याच्यामधले कार्बोहायड्रेट्स कोणते आहेत प्रोटीन्स कोणते आहेत फॅट्स कोणते आहेत मिनरल्स कोणते आहेत विटॅमिन्स कोणते हे सगळ्यांना सेपरेट करणे ह्या सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या डायजेस्टिव्ह ज्युसेसचं काम आहे. अगदी तोंडापासून माउथपासूनच हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं फंक्शन सुरू होतं. जसं तोंडामध्ये माउथमध्ये आपल्याला सर्वात पहिले सॅलिव्हरी ग्लँडमधून सॅलिव्हा सिक्रेट होतो दॅट इज द डायजेस्टिव्ह ज्यूस. तेच पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर तिथे पुन्हा आपल्याला काही 3 ज्युसेस आपल्याला दिसू शकतात ज्याच्यामध्ये आपण HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडसुद्धा म्हणू शकतो तिथे आहे. असे ज्युसेस पुन्हा इंटेस्टाईनमध्ये काही ज्युसेस इंटेस्टायनल ज्युसेस आहेत हे सगळे आपल्याला डायजेशन प्रॉपर होण्यासाठी आवश्यक आहे.
नेक्स्ट वन इज व्हॉट, विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर द रिमूव्हल ऑफ द वेस्ट मटेरियल्स प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. कोणती सिस्टीम आहे की जी रिमूव्हल ऑफ वेस्ट, म्हणजे आपण खाण्याचं तर काम केलं आहे, डायजेशन सिस्टीमनी डायजेशन तर प्रॉपर केलं आहे, पण हे डायजेशन झाल्यानंतर जो काही चोथा राहतोय, जो अनवॉन्टेड मटेरियल आहे, ते सगळं काय होतं आहे आपल्या ह्युमन बॉडीच्या बाहेर जातं आहे. रिमूव्हल मग कोणत्या ह्याच्यातनं, तर एक्स्क्रिटरी सिस्टीम. मग एक्स्क्रिटरी सिस्टीम इज हेल्प्स टू रिमूव्ह द वेस्ट मटेरियल फ्रॉम द बॉडी. व्हॉट इज द रोल ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. काय आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा एनर्जी प्रोडक्शन. मग सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे सर्क्युलेशन होण्यासाठी उपयोगात असणारी ही सिस्टीम आहे. एनर्जी प्रोडक्शन, एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपण जे खातोय ते प्रत्येक ईच अँड एव्हरी पार्टपर्यंत जाण्यासाठी सर्क्युलेशन होणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा रोल आपल्याला अतिशय महत्त्वाचा दिसून येतो. How are the various processes occurring in the human body control in how many ways. कोणकोणते व्हेरियस प्रोसेसेस आहेत आपल्या शरीरामध्ये. वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्या शरीरामध्ये होत असतात. मग वेगवेगळ्या प्रोसेसेस लाईफ प्रोसेसेस आहेत आणि त्या सगळ्या कंट्रोल करण्याचं काम कोण आहे. जसं एखाद्या आपण ऑर्गनायझेशनच्या ठिकाणी आपण बघितलं, एखाद्या कंपनीमध्ये बघितलं, एखाद्या फॅक्टरीमध्ये बघितलं, तो त्यांचा जो मॅनेजर असतो तो त्यांना सगळ्यांना कंट्रोल करतो. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एक मेन आहे, कोण, तर ब्रेन. ब्रेन हा पुन्हा काय आहे, एका नर्वस सिस्टीमच्या अंडर तो ब्रेन. तो ब्रेन आपल्या शरीरातल्या होणाऱ्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसला काय करत असतो, कंट्रोलमध्ये ठेवत असतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. मग ह्या कोणकोणत्या बॉडी प्रोसेसेस आपल्या लाईफ प्रोसेसेस होत असतात, तर बघा, इन अवर बॉडी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्स्क्रिटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये असतात. देन ऑल दीज सिस्टीम्स फंक्शन कंटिन्युअसली. सगळ्यांचं फंक्शन हे मात्र कंटिन्युअसली चालू असतं. बऱ्याचशा सिस्टीम एकमेकांशी काय आहे हे पण असतात, म्हणजे मिळत्या जुळत्या सुद्धा असतात. एकाचं फंक्शन दुसऱ्यावर सुद्धा डिपेंड्स असतं, दुसऱ्याचं पहिल्यावर असतं. असं आपल्याला सगळ्यांचं एकमेकांचं डिपेंडन्स दिसून. देअर फंक्शन इज मोर ऑर लेस सेम इन ऑल द ॲनिमल्स अँड फॉर देअर फंक्शनिंग. सगळ्यांमध्ये ॲनिमल्स आणि सगळ्यांमध्ये हे सारखंच असतं, कमी जास्त प्रमाणात. अ कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी इज देअर. पण ह्या सगळ्या फंक्शनिंग चालू असण्यासाठी, त्यांचं बरोबर कोऑर्डिनेशन होण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचा सप्लाय नेहमी आपल्या शरीरामध्ये द्यावा लागतो, दॅट इज द एनर्जी. मग ही एनर्जी मिळते कुठून, तर फूडमधून. आपण जे अन्न खातो त्याच्यातून. मग अन्नामध्ये पण फूडमध्ये पण बरेचसे आहेत. व्हेजिटेबल्स आहेत, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, सिरियल्स आहेत, नंतर काय आपण म्हणू शकतो डाल्स आहेत किंवा फ्रूट्स आहेत, नंतर आपण म्हणू शकतो फ्रूट्स आहेत. पण हे सगळे फूड्स आपण जरी बघितलं, मिल्क वगैरे सगळं, हे सगळे पुन्हा काय त्यांच्यामधून काय मिळत आहे, तर त्यांच्यामधून आपल्याला काही फूड प्रोडक्ट्समधून कार्बोहायड्रेट्स मिळत असतात, काही प्रोटीन्स मिळत असतात, तर काही फॅट्स. काही असे पण आहेत की ज्याच्यातून दोन्ही प्रकारचे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स मिळत आहेत. तर काही आपल्याला मिल्क वगैरे बघितलं, मीठ वगैरे, तर ह्याच्यात प्रोटीन्स पण मिळत असतात, तर फॅट्स पण मिळत असतात. मग कार्बोहायड्रेट हा सर्वात जास्त रिच हा फूड सगळ्यांमध्ये आपल्याला एक प्रोडक्ट दिसून येतो की जो आपल्याला जास्तीत जास्त पदार्थांमधून मिळतो. आणि त्याहीपेक्षा कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्समध्ये आपण बघा 4 किलो कॅलरी एवढीच एनर्जी पर ग्रॅममधून मिळते. पण कार्बोहायड्रेट हा एक पुन्हा आपल्याला काय आहे, आपल्या शरीरामध्ये जरी पूर्ण त्याचं हे झालं तरी तो स्टोअर फॉर्ममध्ये राहू शकतो. ओके, कार्बोहायड्रेट्स का मग महत्त्वाचे आहेत. वाय द कार्बोहायड्रेट इज द रिच फूड प्रोडक्ट्स in our energy production. We get the 4 kilocalories of energy per gram of carbohydrate. The excess of carbohydrates consumed by us stored in the liver and muscles in the form of glycogen. कार्बोहायड्रेट्स म्हणून आपल्याला 4 किलो कॅलरीज एनर्जी पर ग्रॅमला मिळत असते. आणि त्याचं काय आहे, पुन्हा राहिलेली काही जी एनर्जी असेल ती पुन्हा त्या ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये पुन्हा ती स्टोअर असते, स्टोअर्ड इन द लिव्हर अँड मसल्स. समजा जास्त झाले, आत्ता आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी एनर्जी तर आपण जे खाणार त्याच्यातून मिळणारच आहे. पण आता आपल्याकडून काही काम वर्किंग होत नाही आहे आणि तेवढ्या पूर्ण एनर्जीचं काय आहे, पूर्णपणे हे होत नाही, संपत नाही आहे, म्हणून ती काही वाया जाणार आहे का, तर नाही. तर ती पुन्हा काय, कार्बोहायड्रेटपासून मिळालेली एनर्जी स्टोअर्ड इन द लिव्हर अँड मसल्स. पण तसंच प्रोटीन्स आणि फॅट्सच्या बाबतीत मात्र होत नाही. मग प्रोटीन्स काय आहेत, प्रोटीन्समधून सुद्धा 4 किलो कॅलरीज एनर्जी पर ग्रॅममधून मिळते.
ज्याचं कन्व्हर्जन अमिनो ॲसिड्समध्ये होतं. वी गेट द 4 किलो कॅलरीज ऑफ द एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन ऑल्सो. वेन प्रोटीन्स आर डायजेस्टेड अमिनो ॲसिड्स आर फॉर्म अँड दे गेट ॲब्झॉर्ब इन द ब्लड सेल. मग ते सुद्धा ॲब्झॉर्ब होतात ब्लड सेलमध्ये. रिच ऑल डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी थ्रू इट. Using these amino acid, different organs and cells in our body from the proteins essential for the body. मग हे सगळे युझिंग दिस अमिनो ॲसिड काय वेगवेगळे डिफरंट इसेन्शियल जे काही आहे डिफरंट ऑर्गन्स अँड द सेल्स हे सगळे होतं. म्हणजे ते तिथं वेगवेगळे फंक्शन्स जे आहेत ते सगळे आपल्याला इथे मिळतात आणि त्याच्यामुळे आपले बॉडी मसल्स हे काय होतात स्ट्रॉंग होऊ शकतात प्रोटीन्सने. पण त्यानंतर ब्रेकिंग ऑफ द अमिनो ॲसिड जेव्हा ब्रेक होत आहेत अमिनो ॲसिड सगळं झाल्यानंतर त्याचं मात्र काय आहे युरियामध्ये कन्व्हर्जन झालेलं आपल्याला दिसून येतं. तसंच आपण बघितलं तर that is according to the need of our body. Sometimes the proteins are converted into the useful substances like the glucose by the process called as the glycogenesis. पण आपल्याला जशी आपल्या ह्याला गरज असेल तशी प्रोटीनसुद्धा कन्वर्ट आपल्याला ग्लुकोजमध्ये होऊ शकतात. The proteins obtained from the animals contain all the amino acid essential for our body. So they are called as the first class protein. मग त्यांना काय आहे फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हणता येऊ शकतं. नंतर आपण बघतो फॅट्स. फॅट्स म्हणजे काय आहे लिपिड्स आर फॉर्म फ्रॉम द कनेक्टिंग मॉलिक्युल्स ऑफ द फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसेरॉल टू ईच अदर बाय केमिकल बॉन्ड्स. मग कोणत्या केमिकल बॉन्ड्सने when the lipids are digested, the fatty acids are absorbed and sent everywhere in the body through blood. जेव्हा लिपिड हे डायजेस्टेड होत आहेत तेव्हा काय होत आहेत फॅटी ॲसिड्स तयार ॲब्झॉर्ब केले जातात त्याच्यातून अँड सेंट एव्हरीवेअर इन द बॉडी थ्रू द ब्लड. आणि ब्लड मार्फत ते सगळीकडे सर्क्युलेटरी सिस्टीममधून सगळीकडे पास केले जातात. दे आर यूज फॉर द फॉर्मेशन ऑफ द डिफरंट सबस्टन्स. ते कशासाठी यूज होत आहेत वेगवेगळ्या सिस्टमचं फॉर्मेशन करण्यासाठी. फॉर्मेशन ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस आपल्या सेलमधल्या वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं फॉर्मेशन करण्यासाठी यांचा उपयोग आहे. फॉर एक्झाम्पल सेल मेम्ब्रेन इज फॉर्म फ्रॉम द लिपिड. सेल मेम्ब्रेन हे काय आहे लिपिड्सपासून येतं. अपार्ट फ्रॉम दॅट हार्मोन्स लाईक द प्रोजेस्टेरॉन ऑस्टिरेजॉन टेस्टिस्टेरॉन नंतर एल्डोस्टेरॉन and the membrane across the axon of the nerve fiber also are formed from the fatty. हे सगळ्या हार्मोन्स जे आहेत हे सुद्धा आपल्या फॅट्सपासून तयार होतात. वी गेट द 9 किलो कॅलरीज ऑफ द एनर्जी पर ग्रॅम ऑफ द. आपल्या शरीरात 9 किलो कॅलरी प्रत्येक एका ग्रॅममधून वाढत असतात. लिपिड्स कन्झ्युम इन एक्सेस गेट स्टोर्ड इन द ॲडिपोज कनेक्टिंग टिश्यूज आफ्टर डायजेस्शन. पण हे लिपिड्स कन्झ्युम होतात एक्सेस मध्ये जर आपल्या जर शरीरात गेले तर ते कन्झ्युम होतात ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये. आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला काही वेळेस चरबी जी आपल्याला जेवढ्या आवश्यक आहेत फॅट्स तेवढे आपण खाणं आवश्यकच आहेत. पण ते हार्मोन्ससाठी सुद्धा आवश्यक आहेत आणि पुन्हा काही आपल्या शरीरामध्ये डायजेशनसाठी किंवा काही डिफरंट सबस्टन्सेस सेल्समध्ये तयार करण्यासाठी. पण जेव्हा एक्सेस फॉर्ममध्ये जेव्हा आपल्याकडे फॅट्स येतात ते मात्र ॲडिपोज जे कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये जातात. पण ते ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये गेल्यानंतर जर आपलं हे वारंवार प्रमाण अति खाणं किंवा 9 किलो कॅलरीज ॲट अ टाईम आपल्या शरीरामध्ये सारखं वाढत गेलं त्याच्यापेक्षा दुपटीने तर मात्र आपल्या चरबीला काय आहे ते ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूजमुळे काय चरबी आपली वाढत जाते आणि फॅटनेस आपल्याला येऊ शकतो. म्हणून काय आहे प्रत्येक आपल्याला खाणं जे खायचं आहे ते काय आहे आपल्याला प्रमाणातच खाणं आवश्यक आहे. तसंच बघा सम सबस्टन्सेस आर इसेन्शियल फॉर द स्टमक फंक्शनिंग ऑफ द बॉडी. दे आर कॉल्ड ॲज द विटॅमिन्स. कोणकोणते विटॅमिन्स आहेत 6 टाईप्सचे ABCDEK. आउट ऑफ धीज विटॅमिन्स B कॉम्प्लेक्स ग्रुप अँड द विटॅमिन C आर द काय म्हणू शकतो आपण वॉटर सोल्युबल आहे. बी आणि सी हे काय वॉटर सोल्युबल आहे. तर बाकीचे हे वॉटरमध्ये सोल्युबल नाहीत तर ते काय आहे लिपिड्समध्ये म्हणजे फॅट्समध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणजे ADEK हे मात्र फॅट्समध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतात. फॉर द फॉर्मेशन ऑफ द FADH2 NADH2 ड्युरिंग द ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल रायबोफ्लेविन अँड द नायट्रोअमाइड
फ्रॉम द बी कॉम्प्लेक्स ग्रुप्स आर यूज. मग आता हे FADH2 NADH2 काय आहेत हे आपल्याला क्रेब्स सायकलमध्ये आता पुढच्या ह्याच्यात आपल्याला पाहायचं आहेच इथपर्यंत. ओके, मग ह्याच कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्समधून जी काही एनर्जी मिळते ती एनर्जी कशी तयार होत आहे तर आपल्या सेल्समध्ये असलेल्या ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या साह्याने. मायटोकॉन्ड्रियामध्ये ह्या प्रकारे आपल्याला एनर्जी फॉर्मेशन दिसू शकतं. मग हे ATP आपल्याला इथे दिसतं. NADH मगाशी पण आपण त्याचं नाव ऐकलं CO2 H2O. ही कशी आपल्याला ATP म्हणजे काय तर ॲडोनोसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी. याचं आपण गेल्या वर्षी 9वीला सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे. हे खरं प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स यांच्यापासून आधी काय होतं ग्लुकोज तयार होतं आणि त्या ग्लुकोजचं काय आहे ATPमध्ये कन्व्हर्जन होत असतं. मग आधी ज्याप्रमाणे आपल्याला फूड्स आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्याला ऑक्सिजनसुद्धा एनर्जी प्रोडक्शनसाठी आवश्यक असतो. जो ऑक्सिजन आपल्याला फोटोसिंथेसिस प्रोसेसमधून प्लॅन्ट्सकडून आपल्याकडे येतो आणि आपल्याकडचा कार्बन डायऑक्साईड आपण पुन्हा प्लॅन्ट्सकडे पाठवतो. मग तिथं केमिकल रिएक्शन काय होतं आहे तर प्लॅन्ट्समध्ये म्हणजे ह्या लीफमध्ये असलेले जे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा एअरमध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड हा सनलाईट मार्फत काय आहे प्लॅन्ट्स ॲब्झॉर्ब करून घेतात आणि वॉटर आपण पाणी देतो झाडांना. मग त्या वॉटर ह्या दोघांमध्ये रिॲक्शन होतं आणि ते सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये त्यांचं ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे ते प्लॅन्ट्स काय प्रोड्यूस करतात. मग ह्याच ग्लुकोज हे काय आहे त्या प्लॅन्ट्समध्ये राहतात जे त्याच्या फळामध्ये फुलामध्ये पानांमध्ये पालेभाज्यांमध्ये सगळ्या कडधान्यांमध्ये ग्लुकोज राहिलेलं असतं आणि ऑक्सिजन हे काय आहे ते बाहेर सोडतात. पण तोच हवेतला ऑक्सिजन आपण काय आहे स्वतः प्राणी आपण काय करतो इनहेल करतो. मग कशातून तर या आपल्या नॅझल कॅव्हिटीमधून आपल्या नाकामधून नॉस्ट्रिल्समधून आणि मग ती फॅरिंग्स लॅरिंग्स नंतर ट्रॅचिया नंतर मग राईट ब्रॉन्चिस लेफ्ट ब्रॉन्चिसमधून आपल्या लंग्समध्ये जाते आणि डायफ्राममध्ये काय आहे त्याची प्रोसेस सुरू होते. ती कशी सुरू होते तर ऑक्सिजन इनहेलेशन करत असताना ऑक्सिजन आपल्या नाकाद्वारे तोंडावाटे तो शरीरात जातोय लंग्समध्ये जातोय आणि डायफ्राम त्यावेळेस असणारी पोझिशन बघा. आणि इथे काय आहे एक्सहेलेशन म्हणजे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. इथे आपण बघायला गेलं तर जेव्हा एअर एंटर होते तेव्हा रिबकेज मूव्ह अप अँड डाऊन. रिबकेज जो आहे आपल्या छातीचा बरगडा आपण म्हणू शकतोय तो काय आहे मूव्ज अप अँड डाऊन खालीवर वर आपल्याला पण आपल्या छातीवर असा हात ठेवला की आपल्याला खालीवर असं सेन्सेशन होतं. मग काय बरं जेव्हा एअर एंटर होते तेव्हा काय आहे लंग्स हे एक्सपांड होतात आणि एअर बाहेर जाते तेव्हा लंग्स गेट स्मॉलर आणि त्याच्यावर डायफ्राम मूव्ज डाऊन आणि डायफ्राम मूव्ज अप ही आपल्याला प्रोसेस दिसून येते. म्हणजे ब्रीदिंग होत असताना आपण काय ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. पण त्याचप्रमाणे मायटोकॉन्ड्रिया मगाशी आपण सेलमधला जो बघितला तो सुद्धा ऑक्सिजन आपल्या बॉडीला देत असतो आणि कार्बन डायऑक्साईड त्याच्यातून काढून टाकतो. मग हे कसं होत असतं तर त्याला काय म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. मग सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय तर रिॲक्टिंग ऑफ द ऑक्सिजन गॅस अँड द शुगर इन द फॉर्म ऑफ द ग्लुकोज. मगाशी आपण बघितलं जे काही रिॲक्शन होतं ऑक्सिजन गॅसचं शुगरचं किंवा प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्समधून जे काही ग्लुकोज मिळतोय इन ऑर्डर टू प्रोड्यूस द ATP कार्बन डायऑक्साईड गॅस अँड द वॉटर. मग ह्या सेल्युलर रेस्पिरेशनचे आपल्याला 2 पार्ट्स बघायचे ॲरोबिक रेस्पिरेशन अँड एनॅरोबिक. मग ॲरोबिक आणि एनॅरोबिक ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासाच एक फरक आहेत. आपण थोडं गेल्या वर्षी सुद्धा ह्याच्याबद्दल थोडंसं बोललेलो होतो. ॲरोबिक म्हणजेच काय जिथे ऑक्सिजन असणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲरोबिक रेस्पिरेशन इज डन इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन एनॅरोबिक रेस्पिरेशन. पण हे कधी जेव्हा कार्बोहायड्रेट्स डायजेशन होतं आहे त्याच्यापासून ग्लुकोज तयार होतो ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं आणि त्याच्यातून पायरुविक ॲसिड तयार होतं आणि ह्या पायरुविक ॲसिडमध्ये जर ऑक्सिजनचं प्रेझेन्स असेल तर तिथे ॲरोबिक रेस्पिरेशन होतं आणि त्याच्यावर क्रेब्स सायकलमधून आपल्याला CO2 H2O आणि ATP तयार मिळू शकतो. ह्याच पायरुविक ॲसिड जर ॲब्सेन्स ऑफ O2 असेल तर एनॲरोबिक रेस्पिरेशन होतं आणि त्याच्यामधून आपल्याला ग्लुकोज कार्बन डायऑक्साईड आणि ATP एनर्जी ही मिळत असते. हे दोन्ही प्रकार रेस्पिरेशनचे आपल्या शरीरामध्ये होत असतात आणि अशा प्रकारे आपल्याला हे रेस्पिरेशन कसं होतं आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे.